मम्मी वहिनी कुठं आहे? बसली असेल तिच्या आईसोबत टापा जुडीत. दुसरी कामं तरी काय तिला? रोजच झालंय तिचं आता. अगं मम्मी तू असं काय बोलतीत? आपल्या आईसोबत बोलणं म्हणजे काय चुकीचं आहे का? ठीक आहे मग मी पण माझं लग्न झालं ना अजिबात तुझ्यासोबत बोलणार नाही. वहिनी हे बघा मी तुमच्यासाठी ड्रेस आणलाय, जा बरं घाला पटकन. नको नको ताई सासूबाई ओरडतील. अहो वहिनी मी पण घातलायच की, जा काय नाही म्हणत मी आहे ना. वहिनी तुमचा चेहरा का पडलाय? हा आता समजलं मला, थांबा मी आलेच. दाद्या तुला नशिबाने चांगली बायको भेटलीत ना तर तुला किंमत नाहीये. जेव्हा तुला सोडून जाईन ना तेव्हा तुला कळन. दाद्या वहिनीसाठी गिफ्ट घेतलं का? का काय आज? अरे बावळाटा उद्या तुमची पहिली अॅनिव्हर्सरी लग्नाची. अर विसरलोच होतो मी. विसरलास ना? मला माहितीच होतं. धर हे घे गिफ्ट आणि वहिनींना दे. अगं माझ्या सुनाला काही लाजच वाटत नाही बघ. फार 9 वाजता उठती. तिच्या आई बापाने काही शिकवलंच नसेल तिला. मम्मी तुझी पण पोर 9 वाजता उठतात की ग? मी आणि दादा 9 वाजता उठतो. मग तू काय आमच्यावर संस्कार केले नाही का? आणि तुला जर नोकरानीच पाहिजे होती तर दादाचं लग्नच कशाला करायचं? ती तर तशीच भेटली असती की. वै ग मम्मी मी आणि वहिनी चाललोय फिरायला. काय? अगं आपल्या घरातल्या सुना बाहेर फिरायला जात नाही. म्हणजे मम्मी म्हणजे घरातल्या पुरीने फिरलेलं चालतं तुला आणि सुनांनी फक्त घरातच बसून राहायचं, असं कुठं असतं का मम्मी? उद्या पुढे जाऊन माझं लग्न झालं मला तुझ्यासारखी सासू मिळाली तर मी काय करायचं? मला पण अशाने स्वातंत्र्य मिळणार नाही आणि तेच अजिबात चालणार नाही. वहिनी चला आपण जाऊ फिरायला. काय ऐकू नका. भगवान